शेतकरी मित्रांनो, आज आपण ॲक्ट्रा या सिजंटा कंपनीच्या कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. कमी खर्चात जास्त फायदा आपल्याला ॲक्ट्रामुळे मिळून जातो. ॲक्ट्राविषयी आपण घटक असेल, मोड ऑफ ॲक्शन असेल, कॉम्बिनेशन असेल, त्याचबरोबर प्रमाण असेल, फायदा असेल, महत्त्वाची माहिती असेल, या सर्व बाबींचा आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये घटक थायमेथॉक्झम 25% जे की WG म्हणजेच वेटेबल ग्रॅन्युअल सोल्युशनमध्ये आपल्याला मिळते. आता याचा मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर हे एक सिस्टमिक इन्सेक्टिसाईड आहे, म्हणजेच पिकाच्या सिस्टीममध्ये राहून येणारे जे कीटक आहेत त्यांच्यावरती चांगल्या प्रभावे नियंत्रण करते, म्हणजेच नवीन कीटक येऊ देत नाहीत. त्याचबरोबर याच्यामध्ये स्टमक ॲक्शन आहे. स्टमक ॲक्शनमध्ये बघितलं तर आपण स्प्रे केल्यानंतर पानावरती पसरला जातो. मग त्या कीटकांच्या तोंडावाटे किंवा नाकावाटे त्यांच्या पोटामध्ये आतमध्ये जाते, जेणेकरून कीटकांची जी पेशी आहेत त्यांच्यावरती ते ॲक्शन दाखवतं. त्यामुळे काय होतं की कीटकांना पॅरालाइज होतात. कीटक पॅरालाइज झाल्यानंतर त्यांचा 24 तासाच्यात मृत्यू होतो. त्याचबरोबर याच्यामध्ये कॉन्टॅक्ट ॲक्शन आहे. कॉन्टॅक्ट ॲक्शन आपण बघितलं आहे की कीटकांच्या संपर्कात आल्यानंतर, स्प्रे केल्यानंतर कीटकांच्या संपर्कात आल्यानंतर ते लगेच कीटक मेले जातात. त्याचबरोबर याच्यात क्विक नॉक डाऊन ॲक्शन आहे, म्हणजेच वासानेसुद्धा हे कीटक मेले जातात, त्या 24 तासाच्यात मृत्युमुखी पडतात. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, यामध्ये ट्रान्सलेमिनार ॲक्शनसुद्धा आहे, म्हणजे हे ट्रान्सलेमिनार इन्सेक्टिसाईडसुद्धा आहे. आता ट्रान्सलेमिनार काय करतं ते आपण पाहिलं आहे. ट्रान्सलेमिनार काय करतं तर स्प्रे केल्यानंतर पानाच्या आरपार, म्हणजे वरती स्प्रे झाल्यानंतर पानाच्या आतमधून खालती येण्याच्या त्याच्यामध्ये क्षमता असते. त्यामुळे काय होतं, कीटक पाठीमागे जरी असते, जे की रसशोषक किडी पानाच्या पाठीमागे असतात त्यांच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपणाला रिझल्ट ॲक्ट्रा देते. मोड ऑफ ॲक्शनचा विचार केला तर हे एक सिस्टेमिक, स्टमक, त्याचबरोबर कॉन्टॅक्ट असेल, ट्रान्सलेमिनार असेल, क्विक नॉकडाऊन ॲक्शन असेल, याचा सर्व आपणाला आपल्या पिकावरती ॲक्ट्राचा फायदा झालेला दिसून येतो. आता हे कोणकोणत्या किडीवरती काम करतं, रसशोषक असेल किंवा चावून खाणारे असेल, सर्वच किडींवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळते. आपण पाहिलं तर जे थ्रिप्स असतात छोटे छोटे, ज्याच्यामुळे पिकाचे खूप नुकसान होते, त्याच्यावरती सुद्धा आपणाला चांगल्या प्रकारे ॲक्ट्राचा रिझल्ट भेटून जातो. त्याचबरोबर हॉपर्स असतील, लीफ हॉपर्स असेल, ग्रीन हॉपर्स असेल, ब्राऊन हॉपर्स असतील, त्याचबरोबर व्हाईट हॉपर्स असतील, ह्याच्यामुळे सुद्धा पिकाचे खूप नुकसान होते. याच्यावरती सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळून जातो. स्टीम बोरर असेल, याच्यावरती सुद्धा आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, लीफ बोरर असेल, याच्यावरती सुद्धा आपल्याला चांगला रिझल्ट पाहताना मिळतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे जी पांढरी माशी आहे, जे की खूप त्रास देते शेतकऱ्यांना पिकांवरती आल्यानंतर, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला चांगला रिझल्ट ॲक्ट्रा मिळून देते. त्याचबरोबर हे ब्रॉड स्पेक्ट्रम असल्यामुळे तुडतुडे असेल, त्याचबरोबर थ्रिप्स असतील, मावा असेल, पांढरी माशी असेल, तंबाखू असेल, याच्यावरती चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळून जातो. आणखीन रसशोषक किडी असतील त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळतो. शेतकरी मित्रांनो, ॲक्ट्राचा दुसरा फायदा, दुहेरी फायदा, म्हणजेच हे ड्रिंचिंगने सुद्धा आपल्याला फायदा देते. त्यामुळे त्याला सॉईल सिस्टमिक इन्सेक्टिसाईड, म्हणजेच आपण ड्रिंचिंग केल्यानंतर मुळावाटेसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. आपण पीक लावल्यानंतर पहिली ड्रिंचिंग जरी केली ॲक्ट्राची तरीसुद्धा आपल्याला चालू शकते, त्याचा रिझल्टही आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतो. प्रमाणाचा जर विचार केला तर 0.5 पर लिटरला आपण हे प्रमाण घेऊ शकतो. त्याचबरोबर 100 ग्रॅम असेल ते 200 लिटरला आपण वापरू शकतो पर एकर. तुम्ही बॉटलच्या आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार योग्य ते प्रमाण, योग्य ते शिफारशीनुसार घेऊन स्प्रे घ्या. रेनफास्टनेसचा जर विचार केला तर याची रेनफास्टनेस जवळजवळ 2 तास आहे. म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर पाऊस 2 तासाने जरी आला तर आपल्याला याचे रिझल्ट मिळून जातात, चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होतो. त्याचबरोबर कालावधी, म्हणजेच आपण स्प्रे केल्यानंतर ॲक्ट्रा हे किती दिवसापर्यंत चालू शकते तर 13 ते 15 दिवस आपले हे चांगल्या प्रकारे ॲक्ट्रा काम करताना आपल्याला पिकामध्ये दिसून येते. कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर यामध्ये आपण वेगवेगळे कीटकनाशक असतील किंवा बुरशीनाशक असेल
यांचा वापर आपण कॉम्बिनेशनसाठी करू शकतो. ॲक्ट्रा असेल, कराटे आणि स्कोर याचं कॉम्बिनेशन खूप लोकप्रिय आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. तुम्ही आलेले लेबल किंवा त्याबरोबर आलेले सर्व माहिती त्यानुसार तुम्ही कॉम्बिनेशन घेऊन योग्य ते प्रमाण घेऊन स्प्रे करा. परंतु कॉम्बिनेशन करत असताना थोड्या पाण्यामध्ये आपण अगोदर ते चेक करा, जेणेकरून ते फुटणार नाही. फुटत असेल तर त्याचा शक्यतो स्प्रे करू नका. किमतीचा जर विचार केला तर 100 ग्रॅमची बॉटल आपणाला मार्केटमध्ये 300 ते 350 रुपयेपर्यंत मिळून जाते. परंतु मार्केटनुसार ती किंमत कमी जास्त होते. शेतकरी मित्रांनो, आपण जी माहिती सांगतो ते फक्त संदर्भासाठी वापरावी. त्या बॉटलच्या किंवा पॅकेटच्या आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही योग्य त्याची परस असेल, प्रमाण असेल त्यानुसार तुम्ही स्प्रे घ्या. शेतकरी मित्रांनो, आज आपण सिंजेंटा कंपनीच्या ॲक्ट्रा या कीटकनाशकविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.